साहेब नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव आणि पत्ता सांगा बरं. माझं नाव रोहन ज्योतिराम सुरवसे, पत्ता बंगाळवाडी, तालुका परांडा, जिल्हा धाराशिव. तर आपल्या तुमच्या पप्पांनी हे केळीसाठी वापरावरणीचे किती डोस सोडलेत आतापर्यंत? 5. 5. तर आता हे केळीचे जे घड पडलेले आहेत तुम्हाला काय वाटतंय? चांगले पडलेत. चांगले पडलेत. बरं, आपण इतर शेतकऱ्यांचे जे काय आपले शेजारी मित्रमंडळी गावकरी आहेत ह्यांच्या प्लॉटमध्ये आपला प्लॉट अगोदर हे वापरावरणीचं मार्गदर्शन घेण्या अगोदर प्लॉटची परिस्थिती कशी होती? खालीवर होती का चांगली आली होती? खालीवर होती. बरं, हे वापरावरणीचं मार्गदर्शन घेतल्यानंतर प्लॉटमध्ये बदल तुम्हाला किती दिवसात जाणवायला लागले? 15-20 दिवसात. 15-20 दिवसात जाणवायला लागले. खूप छान. आणि आता जे हे घड पडलेले आहेत 2 फणीजेमध्ये अंतरी वादा वगैरे, तर तुम्हाला बागाकडे बघितल्यानंतर पप्पाला आणि तुम्हाला कसं काय वाटतं? घरी चर्चा काय चालते जेवताना संध्याकाळी? चांगली आली वापराबाई, चांगली आली बाग. बाग चांगली. आपले जे हे व्हिडिओ पाहणारे केळी क्षेत्रातले शेतकरी आहेत ह्यांच्यासाठी तुमचा शेतकरी छोटा पण रिझल्ट आहे मोठा. की आज आपल्या प्लॉटमध्ये वापरावरणीने एक सातत्य तुम्ही तुमच्या पप्पांनी ठेवल्यामुळं सत्य परिस्थिती पुढे आली वापरावरणीचं वापरल्यामुळं. तर केळी क्षेत्रातले शेतकरी हे जे व्हिडिओ पाहतात तर माझ्या छोट्या शेतकऱ्यांचा संदेश काय असेल की बाबा वापरावरणीला स्वीकारलं पाहिजे का नाही? कारण मी बारक्या बाळाला घेऊन आज व्हिडिओ काढतो. त्याचं कारण असं, या बारक्या बाळाला मार्केटचं काहीच देणं घेणं नाही, त्याला फक्त सत्य कळतं. बरोबर आहे. तर साहेब तुम्हाला हे जे काय आपले व्हिडिओ पाहणारे खूप मोठे मोठे शेतकरी आहेत ह्यांच्यासाठी एक सल्ला संदेश म्हणून काय सांगता की बाबा ही जे तुमचा बाग आलेला आहे ह्याला तुम्ही वापरावरणिक वापरले, तर ह्या शेतकरी जे आपले व्हिडिओ पाहतात ह्यांनी पण वापरावरणिकला वापरलं पाहिजे का नाही वापरलं पाहिजे? वापरलं पाहिजे. कशासाठी? की आपली केळी चांगली यावी. कारण जर कष्ट करताना खर्च करताना जर आपलं कष्ट वाया जात असेल तर तिथं कष्ट वायानं जाऊन देणारं टेक्नॉलॉजी म्हणलं तर आज वापरावरणिक आहे. त्याला साक्षीदार चिरंजीव आहेत, पाठीमागे त्यांचे वडील उभा आहेत. आणि आज सगळ्यात महत्त्वाचा विषय, कुणी किती बी मायासारखं बोलणारं किती बी हुशार तज्ज्ञ जरी असला तरी आज साक्षीदार केळी मुखी केळी साक्षीदार आहे. साहेब पीक बोलते आज ही पीक बोलतंय, आपण त्याला बोलकं म्हणतोय. कारण बोलकं का म्हणतोय तर ती नजरेला दिसतंय की ह्याच्यामध्ये कुठलंही डिफिशियन्सी अन्नद्रव्याची नाही आणि 2 फणीजेमध्ये जे अंतरी पाहिजे, घड चांगला पाहिजे, ह्या गोष्टी सगळ्या स्पष्ट दिसतात. तर तुम्ही हे मार्गदर्शन घेऊन तुम्ही आणि पप्पा समाधानी आहेत? तुम्ही जसं घडलं तशी माहिती दिली त्याबद्दल आमच्या वापरावरणिक कंपनीकडून गजानन साळुंके सरांकडून तुमचं साहेब दोघांचं पण मनापासून खूप खूप धन्यवाद.